इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निखिल चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त अश्विन नगर येथील गंगा फाउंडेशन संचलित गंगा केअर सेंटर येथे सामाजिक बांधिलकी जपत मोफत डोळे तपासणी, वस्त्रदान आणि अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भाजप युवा मोर्चा सिडको मंडळाचे अध्यक्ष श्री रोहन कानकाटे आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निखिल चौधरी यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गंगा केअर सेंटरमधील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या आरोग्याची विचारपूस करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच वस्त्रदान आणि अन्नदानाच्या माध्यमातून सामाजिक सेवेचा संदेश दिला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा, वस्त्रदान आणि अन्नदानाचा लाभ मिळाला. या कार्यक्रमाला आमदार सीमाताई महेश हिरे यांनी प्रमुख उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले. आज वाढदिवस आहे, त्यामुळे या दोन्ही दिवसाचं औचित्य साधून आज आपण या गंगा केअर इथे सगळेजण आलेलो आहोत. इथे माझ्यासोबत आलेल्या रश्मीताईबरोबर राजेंद्रजी जडे, महेंद्र पाटील, आमचे थोरात भाऊ इथे उपस्थित असते. आपल्याला सर्वप्रथम आदरणीय पंकजाताई मुंडे आणि त्याचबरोबर निखिल, त्या दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा देते. आताच आदित्यने जसं सांगितलं की वाढदिवस म्हटला की सगळ्यांनी एकत्र किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस होतात. परंतु आज हे ऐकल्यानंतर निखिलचं ज्यावेळेला मी मनोगत ऐकलं त्यावेळेला मला खरोखर कौतुक वाटलं की कोणतेही युवक खरं तर गृहात जाऊन वाढदिवस असं करत नाही. परंतु त्याने असं सांगितलं मला की तो प्रत्येक वाढदिवस हा या ठिकाणी असेल किंवा इतर ठिकाणी सेवा म्हणून तो वाढदिवस करत असतो. त्याच्यामुळे खरोखर तुझं कौतुक आहे की अशी भावना मनात येणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आज इथे आल्यानंतर आपल्याला या आश्रमाविषयी असेल किंवा जसा हा उपक्रम सुरू केला त्याविषयी आपल्याला आदित्यने खूप विस्तृत असं सांगितलेलं आहे की अगदी कमी वयात, म्हणजे मला तर वाटतं त्याचं 25 वगैरे वय असेल त्या वयात त्याला ही कल्पना सुचणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याला करोना काळात वृद्धांची सेवा करणं आणि आजोबांची सेवा आपल्याला करता आली नाही ही एक खंत त्यांच्या मनात होती आणि त्यामुळे ते आपण समाजात इतर जे लोक आहेत उपेक्षित किंवा ज्यांना आधाराची गरज आहे अशा लोकांना एकत्र करून त्यांची सेवा करण्याचं काम बऱ्याच वर्षापासून आदित्यच्या आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून इथे सुरू आहे. पातळी फाटा असेल किंवा इथे दोन्ही ठिकाणी मिळून जवळपास 50 ते 60 वृद्धांचं, ज्येष्ठांचं तिथे संगोपन केलं जातं, त्यांना सांभाळलं जातं आणि त्यामुळे मी आदित्यचं सुद्धा मनापासून कौतुक करते. या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याची परंपरा अधिक दृढ करणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. दादांनी जे कल्पना दिलेले आहे, आपण प्रत्येक वेळेला वाढदिवस वगैरे साजरा जे करतो, मला पण वाटतं आता निखिल चौधरी तो जरी माझा बहिणीचा मुलगा आहे पण मी हॉस्पिटल फील्डमध्ये गेल्या 12 वर्षापासून काम करते आणि ज्या वेळेला मी काम करते त्यावेळेला पेशंट एक आम्ही आमच्या घरचं सदस्य म्हणूनच आम्ही ते पेशंटला बघतो. पण निखिलने प्रत्येक वेळेला वाढदिवस जो साजरा केलेला आहे तो वाढदिवस मी प्रत्येक वेळेला त्याच्यासोबत एक मावशी म्हणून नाही तर एक स्टाफ म्हणून मी काम करते त्याच्यासोबत. आजही मी एक स्टाफ म्हणून आलेली इथं, कारण मला तरी वाटतं की निखिलचं वय आणि जाधव दादाचं वय जवळपास जास्ती काही डिफरन्स असेल, पण प्रत्येक मुलांनी मनामध्ये ही संकल्पना केली पाहिजे की आपण प्रत्येक वाढदिवस मित्रांमध्ये इकडे तिकडे फिरण्यामध्ये आपण जो वाढदिवस करतो त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन आपण अशा प्रकारे जर वाढदिवस साजरा केला तर जाधव दादांनी जी प्रेरणा ठेवली आहे प्रत्येक मुलाच्या मनामध्ये या प्रेरणा जागृत होईल. आणि आम्हाला सगळ्या वस्तू आहे, पण आजच्या जे बाबा लोकांसाठी जी महत्त्वाची वस्तू आहे ती जॅकेट किंवा थंडीसाठी त्यांना काय लागेल आम्ही पहिले ती त्यांची म्हणतो नाही ते पहिले आणणं गरजेचं. आणि काय तुमचा जो आदेश आहे तो आम्ही याच्या पुढं या गंगा फाउंडेशनसाठी स्वीकारतो. यांना जी बी काही मदत लागेल भविष्यात ते आम्ही आपले सगळे युवा मोर्चाची टीम, आपली सर्व टीम, नाशिक पश्चिमचे मतदारसंघाचे कार्यकर्ते म्हणून ह्या गंगा फाउंडेशनला जी काही मदत लागेल ते आपल्या शब्दाला मान्यता देतो. आणि मी असं व्यक्त करतो आता आम्ही 2-4 जणांनी
आदित्यचं भाषण जेव्हा ऐकलं त्याच्यानंतर आम्ही महेंद्र भाऊ झाला, हर्षद झालं, मी झालो, अजून असे 2-3 जणांनी प्रेरणा घेऊन लगेच आम्ही आदित्यला भेटून पुढची काय जी आहे ती जबाबदारी आम्ही घेतो. दादांनी जे काही सांगितलं तशीच प्रेरणा माझ्याही 5 ते 6 वर्ष झाले आता की मी माझा वाढदिवस असेच जे काही फाउंडेशन वगैरे आहे अशाच ठिकाणी साजरा करतो. मागच्या वर्षी कर्णवर्धन विद्यालय याच्यात मी साजरा केला होता वाढदिवस आणि प्रत्येक वेळेस मी माझा वाढदिवस असंच साजरा करतो. तसेच यावेळेस तर रोहनदादाचं मुलाचं सहकार्य लाभलं की त्यांनी या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं मला. मी त्यांना फक्त माझी एक संकल्पना सांगितली की दादा मी दरवर्षी असं वाढदिवस साजरा करतो. तर मग दादा म्हणे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण अजून चांगलं करू याच्यापेक्षा. त्याच्यामुळे दादांनी मला यावेळेस सहकार्य केलं अजून आणि हा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. तसेच ताईचे आणि दोघं ताईंचे मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढं कामाचं शेड्यूल असून पण त्यांनी माझ्यासाठी आणि दादांसाठी आमच्यासाठी इथं वेळ काढला. याच्यासाठी खरंच ताईंचे खूप मनापासून आभार मानतो. या उपक्रमात आराध्य हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार छाजड आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला नगरसेविका उषाताई बेंडकोळी, भाजपा शहर सरचिटणीस रश्मी हिरे, गंगा फाउंडेशनचे संस्थापक आदित्य जाधव, राजेंद्र जडे, महेंद्र पाटील, किरण थोरात, भाजपा युवा मोर्चा, सिडको मंडळाचे सरचिटणीस हर्षद बुचुडे, सागर परिवाल, दिनेश जाधव, सूरज निकम, तेजस वाघ, आशुतोष मिश्रा, पवन पाटील, गणाजी सोनवणे, संगीता चौधरी, सोनल चौधरी, विवेक चौधरी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.